हे इकडे शौर्यन इकडे त्यांना आपले आशीर्वाद देण्यासाठी सगळेजण इथं जमा झाले. त्यासाठी मी आधीच आमच्या लहान मुलांनी तुमचं वेलकम सॉन्ग बोलून स्वागत केलेच, तरी सुद्धा पूर्ण गोरी परिवाराच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि जेव्हापासून आम्हाला ही न्यूज कळाली होती की मी आत्या होणार आहे किंवा आमच्या घरात कोणीतरी एक छोटंसं बाळ येणार आहे, तेव्हापासून सगळेजण त्याची आतुरतेने वाट पाहतात. त्याचं कारण असं की आमच्या घरात सगळ्यात छोटी कोण आहे? समृद्धी. तिलाच प्रत्येक वेळी प्रत्येक काम करावं लागतं का? तू लहान आहेस, तुला करायचंय. म्हणून माझ्या समृद्धीची इच्छा होती की मीच का सारखं काम करायचं, माझ्यापेक्षा घरात अजून कोणी छोटं नाही का? म्हणून तिची इच्छा पूर्ण झाली आणि आमच्या घरात आता एक नवीन बाळ येणार आहे. तर समृद्धीसाठी ती खुश आहे, ती समृद्धीसाठी आमच्या एक छोटंसं गाणं. चला समूह भरा. या पुढे, या इकडे, या इकडे आहे, पुढे आहे, या या इकडे या ना. या बसा इकडे, बसायचं. बसा तुम्ही, या इकडे बस तुम्ही. आहे का बघा, हे आपले माणसं आहेत. शूटिंग चालू आहे, व्हिडिओवर गेला मी घरी. अच्छा मी तो म्हणलं अच्छा व्हिडिओ कॉल आहे काय? मला टायमिंग काय दिसेना. अरे बसून माझी टाळ तरी वाजवा त्यांना. पण म्हणतात ना की आपण घरात असल्यावरती आवाज येते ना सगळ्यांना, येतो माईकची गरज नाही आपल्याला. तर आपण घरातून आलो, बाहेर कुठूनही आलो आणि घरात आलेला पहिल्यांदा प्रश्न काय विचारतो? आई कुठे? भले मग तुमच्या आईशी त्या दिवशी भांडण झालेलं असो किंवा नसो, पण तुम्ही काय विचारणार पहिले? आई कुठे? म्हणजेच काय तर आपल्या जीवनात आईचं खूप महत्व आहे. आता एकदा एका व्यक्तीने एका स्वामीजींना विचारलं की आईलाच आपण काय एवढं महत्व देतो, तर स्वामीजींनी त्यांना सांगितलं की बाबा एक काम कर, तू समोर पडलेला एक दगड आहे ना तो उचल आणि तुझ्या पोटावर फक्त 24 तासासाठी बांध. त्याला पण काय
ते फक्त दगड तर बांधायचे म्हणून त्याने तो उचलला, बांधला आणि थोडा वेळ त्याला ते इझी वाटलं. हळूहळू करत 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 जसं दिवस संपत आला तसं त्याला ते पोटावरचं ओझं जे होतं ना असह्य वाटायला लागलं. आणि का? मग तेव्हा त्याला ती जाणीव झाली की मी फक्त 24 तासापुरतं सुद्धा हे ओझं माझ्या पोटावरती घेऊ शकत नाही. पण माझी आई मला 24 तासापेक्षा जास्त म्हणजेच 9 महिने मला पोटात वागवत होते. आणि त्याचबरोबर मी काय करते माझ्यासाठी काम पण करत होते. घरातल्यांना, सासू सासऱ्यांना, घरातली प्रत्येक नाती सांभाळत असताना ती मला पोटात घेऊन वावरत होती. म्हणजेच काय तर आई हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येक इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला आज कल्याणीकडे बघून किंवा इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषांना वाटत असल्या दोघांकडे बघून की हा की आम्ही पण असं काहीतरी करायला पाहिजे होतं किंवा आम्ही पण माझ्या वेळेस मला हे खावंसं वाटत होतं, मला ते खावंसं वाटत होतं, मला हे खाऊच वाटत नव्हतं. तर ह्यातल्या काय असतील म्हणजे कोणाच्या मनात असं पण असेल काय आजकालच्या पोरांचं फॅड आहे काय माहिती, आमच्या काळी असलं नव्हतं. पण असं ते थोडंसं चेंज करून आपण एन्जॉय करायचं. कारण आयुष्य खूप अनमोल आहे आणि ते आपल्याला प्रत्येक क्षणाला आनंदाने जगायचं. म्हणून आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला तिच्यातलं मातृत्व जागृत झालंय हे जाणीव करून देण्यासाठी अजून एक छोटासा डान्स आमच्या साऊथ सृष्टीचा सहन करावा लागणार आहे. तर अजून एक डान्स